नमस्कार, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊजचं ड्राफ्टिंग दाखवणार आहे, तेही 32 साईज। तर एकदम लहान साईज आहे, त्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने जे ड्राफ्टिंग आहे ते करू शकता। एकदम परफेक्ट असे मी प्रिन्सेसला आकारसुद्धा एकदम शिकवणार आहे। खूप छान असे तुमचे आकार येणार आहेत। तर सर्वात पहिल्यांदा आपण उंची घेऊया। ब्लाऊजची उंची आहे 13, त्यामध्ये मी 1 इंच प्लस केलं, 14 इंच झालेलं आहे। अजून एकदा असंच 14 इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे। इथे सरळ लाईन मी ओढून घेतली। सरळ लाईन ओढून घेतल्यानंतर शोल्डर घ्यायचं आहे। आपण नेहमी शोल्डर किती घेतो? 5 इंच 32 मध्ये, तर ते मी 5 इंच घेणार आहे। इथे सुद्धा मी 5 इंच घेतलं आणि मुंड्याची उंची घेणार आहे 5.5 इंच। सर्वात पहिल्यांदा बॅक पार्ट आपण पाहूया। तर इथं मी सरळ लाईन ओढून घेते, इथून इकडे एक लाईन। आता 32चा चौथा भाग किती होतो? 8 इंच। तर इथं मी हे 8 इंच घेतलेलं आहे आणि याच्या पुढे हे 1.5 इंच शिलाई मार्जिन। कंबर 26 इंच आहे, त्याचा चौथा भाग होतो 7.5, त्यामध्ये 1 इंच टक्ससाठी 7.5 आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन असणार आहे। तर पहा, इथे या पद्धतीने हा आपला पार्ट तयार झाला, बॅक पार्ट। आता मुंड्याला आकार द्यायचे आहेत आपल्याला। तर मुंड्याला आकार देताना इथं मी नेहमी 1.25 इंच घेत असते। पहा, तर काय होतंय, हे अंतर जे आहे ते खूप असं जास्त होतंय, तर मी हे 1 इंच घेईन, 1.1 इंच असं घेतलं। पहा, थोडंसं आतमध्ये आले आणि इथे हा जो भाग आहे त्याचा असा सेंटर करून घ्या तुम्ही, किंवा डायरेक्ट अर्धा इंच मी जसं घेते त्या पद्धतीने इथं अर्धा इंच। पहा इथे, आणि हा जो मुंड्याची उंची आहे त्याचा असं सेंटर करून आपण हा मुंडा देऊन घेऊ। लहान साईज आहे म्हणून आपण इथं मुंड्याची उंची जी आहे, इथली खोली ती कमी करून घेतलेली आहे। पहा, म्हणजे मुंड्याला आपले आकार चांगले आले पाहिजेत, तरच ब्लाऊज जो आहे तो मुंड्यामध्ये एकदम छान बसतो, प्रॉब्लेम काही येत नाहीत। अजून जरासा परफेक्ट आपण आकार देऊन घेऊया। पहा, या पद्धतीने हा आकार आपला पाठीमागचा झालेला आहे। तर इथं गळ्याची रुंदी घ्यायची 2 इंच। आता इथे तुम्हाला कोणता गळा ड्रॉ करायचा आहे तो तुम्ही करू शकता। आता आपण फ्रंट साईडचं ड्राफ्टिंग करून घेऊ। तर मी इथं 1.25 इंच असं आतमध्ये घेते, इथून अर्धा इंच घेईन। जर हेवी साईज असेल ना, जसं आपण नेहमी 1.25 आणि 1.25 इंच घेतो त्याच पद्धतीने घ्या, परंतु पहा छोटी साईज आहे म्हणून मी इथं जरा मुंड्याची खोली जी आहे ना ती कमी केलेली आहे, घोळे येऊ नये म्हणून। ठीक आहे, आता इथं आपण मुंड्याची गळ्याची रुंदी 2 इंच घेतली, पुढचा गळा 6 घेते, 6.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं, इथं घेते 2.5 इंच। सगळ्यात सोपी पद्धत असणार आहे प्रिन्सेसची, जास्त काही अवघड अशी पद्धत मी तुम्हाला नाही शिकवणार आहे इथे। आता इथे आपण 1-1 इंचाने हा भाग वाढवायचा आहे, तर मी हा इथे वाढवून घेते। एक इंच हा सरळ सरळ आपल्याला पार्ट वाढवून घ्यायचा आहे। हुकलूक पट्टीसाठी इकडे 1.5 इंच वाढवून घ्यायचं। आता टक्स पॉईंट काढायचा आहे। टक्स पॉईंट काढण्यासाठी आपण काय करतो, छातीचा चौथा भाग प्लस 1 इंच करतो, परंतु मी इथे 1.25 इंच प्लस करणार आहे, म्हणजे 9.25 इंचावरती मी हा पॉईंट घेतला। खूप वरती सुद्धा असा गळ्याजवळ हा पॉईंट असा पब जो आहे तो गेला नाही पाहिजे। या पद्धतीनेच आपल्याला हे जे टक्स पॉईंट आहे तो काढायचा असतो, कुठे घ्यायचा हे ठरवायचं असतं। आता इथे 34 साईज फुल बस्ट आहे, यामध्ये एक पॉईंट दिला किती होतो? 3.4, म्हणून मी इथं 3.4 पहा घेतलं। अजून एकदा असंच तुम्ही 3.4 वरती मार्किंग करून घ्या। इथे एक सरळ लाईन ओढून घ्या। सरळ लाईन ओढल्यानंतर अर्धा इंच इथं आतमध्ये यायचं, एक तिरकी लाईन ओढून घ्यायची आणि परत ही लाईन या पद्धतीने ओढून घ्या।
ओढल्यानंतर आता मी इथे टक्स नाही देणार आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही देऊ शकता, परंतु मी आता इथे नाही देणार. मग तुम्हाला इथं आकार गोल हवा आहे तर काय करायचं, असा कर्व घ्यायचा. थोडासा इथे गोलाकार यायला हवा आहे म्हणून आपण या पद्धतीने हा आकार देऊन घेतला. पहा, तर हा आपण जी लाईन ओढलेली होती ते रब करून घेऊ आणि हा आकार आपला तयार झालेला आहे. आपण लाईन ओढलेली इथं आली, परंतु हा कर्वने इथे गेला. हा थोडासा आपला आकार गोल आलाच पाहिजे. लहान साईज असल्यामुळे इथे जास्त पप नाही काढणार, आपण 2 इंचाचा पप तयार करणार आहे. तर मी इथं हे 2 इंच घेतलं. इथून 2 इंच सरळ गेले मी आणि इथून ही थोडी लाईन ही तिरकी ओढून घ्यायची. या पद्धतीने ओढल्यानंतर इथे पहा, या पद्धतीने हा आकार द्यायचा आणि इथे ही पद्धत वापरा. अजून थोडंसं पहा, या पद्धतीने करून घ्यायचं. कुठे आपल्याला आकार परफेक्ट वाटतो हे पाहायचं. तर ही पद्धत आपली खूप छान आहे. पहा, प्रिन्सेसला आकार देण्याची. इथून हा थोडासा आतमधून असा इथे आला, तर हा आकार तुम्ही पाहू शकता किती छान असा आलेला आहे. तर याच पद्धतीने प्रिन्सेसला आकार यायला हवेत. इथं मी टक्स नाही देणार आहे. जर तुम्हाला द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता. मग त्याची मेथड वेगळी आहे, तो मी तुम्हाला पद्धत दाखवलेलीच आहे. आता आपण हे डायरेक्ट परत पीसवरती वाढवायचं. शिलाई मार्जिन ब्लाऊज पीसवरती वाढवा. जर ब्लाऊज पीसवरती शिलाई मार्जिन वाढवायचं नसेल तर तुम्ही डायरेक्ट यामध्येही वाढवू शकता, परंतु तुम्ही ते ब्लाऊज पीसवरतीच वाढवायचं आहे. आता इथे अजून काय राहिलं करायचं आपलं, इथे हा जो पार्ट आहे तो चेक करायचा किती येतोय, 5.25 इंच. तर हा सुद्धा त्याच पद्धतीने आला पाहिजे. 5.25 इंच इथं आला. आता कंबर मोजून घेऊ. 6.5 इंच आपली कंबर आहे. तर इथून हे शिलाई मार्जिन सोडून पहा, हे 6.5 इंच कंबर. याच्या पुढे आपण टक्स किती घेतला, 2 इंच आणि त्याच्या पुढे आपल्याला मार्जिन 1.5 इंच या पद्धतीने. तर हे इथे आलेलं आहे आणि इथून हे जोडून घ्यायचं तिरकं. जोडल्यानंतर आता इथेच पाठीमागचा भाग सुद्धा आहे, तुम्हाला माहितीच आहे. हे इथं हा आपला पाठीमागचा भाग किती आलेला आहे, 8.25 इंच आलेला आहे. तर इथे अजून आपण काय करतो, इथे तिरकं कट करतो ना पाठीमागचा भाग. तर किती येतोय, 7.25. तर ते मी इथं 7.25 इंच घेणार आहे. पहा, कारण आपण टक्स दिल्यानंतर सुद्धा तिरकं कट करतो, तर ते आपण इथं केलेलं नाही, आपलं सरळच आहे, म्हणून ते 0.5 इंच मी तिथून मायनस केलं. आता एवढा भाग जो आहे तो आपला हा कट होऊन निघणार आहे. पहा इथे आणि इथे सुद्धा हा भाग अगदी परफेक्ट असा घ्यायचा आहे. तर एकदम परफेक्ट असं हे आपलं ड्राफ्टिंग झालेलं आहे. यामध्ये काही अवघड नाही आहे. जर इथं तुम्हाला टक्स द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता. इकडे अर्धा इकडे अर्धा असा टोटल 1 इंचाचा टक्स देऊन इथंपर्यंत परत तुम्हाला मुंड्याला नवीन आकार द्यायचे असतात. परंतु मी सगळ्यात सोपी पद्धत तुम्हाला इथं दाखवलेली आहे. प्रिन्सेसला आकारसुद्धा खूप छान असे आलेले आहेत. तर या पद्धतीने सुद्धा ट्राय करा. खूप छान असा प्रिन्सेस ब्लाऊज जो आहे तो बसतो. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून यामध्ये काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. धन्यवाद.